श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3. नमस्कार श्रोतेहो. आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणार आहोत. सामान्य तक्रारींमध्ये निसर्गोपचार कसा काम करतो. आजकाल ॲसिडिटी, डोकेदुखी, थकवा, झोप न लागणं अशा तक्रारी खूप सामान्य झाल्या आहेत. पण निसर्गोपचारात ह्या तक्रारींना आपण फक्त आजार म्हणून पाहत नाही, तर त्या शरीराने दिलेले संकेत म्हणून पाहतो. म्हणूनच निसर्गोपचारात डायग्नोसिस म्हणजे फक्त नाव ठेवणं नाही, तर त्या तक्रारींमागचं मूळ कारण शोधणं आहे. जेव्हा आपण एखाद्या रुग्णाला बघतो तेव्हा आपण फक्त त्याचे सिम्पटम्स ऐकत नाही, तर त्याची पूर्ण जीवनशैली समजून घेतो. त्याचा आहार कसा आहे, झोपेचं पॅटर्न कसं आहे, दिवसभरातील ॲक्टिव्हिटी किती आहे आणि मानसिक ताण किती आहे. कारण शरीर, मन आणि जीवनशैली हे सगळं एकमेकांशी जोडलेलं असतं. बऱ्याच वेळा एकच तक्रार वेगळ्या वेगळ्या लोकांमध्ये वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे दिसते. म्हणूनच निसर्गोपचारात सेम डिसीज सेम ट्रीटमेंट असा दृष्टिकोन नसतो. उपचार नेहमी व्यक्तीनुसार बदलतो. उदाहरणार्थ, ॲसिडिटी ही तक्रार एखाद्या व्यक्तीत चुकीच्या आहारामुळे असेल, तर दुसऱ्यात ती ताणतणावामुळेही असू शकते. म्हणूनच उपचार देताना आपण शरीराला समजून घेतो आणि त्यानुसार त्याला संतुलित करण्यावर भर देतो. निसर्गोपचारात डायग्नोसिस म्हणजे शरीराशी भाषा समजून घेणं आणि उपचार म्हणजे त्या भाषेनुसार योग्य प्रतिसाद देणं. हा दृष्टिकोन वेगळा आहे, पण खूप नैसर्गिक आणि परिणामकारक आहे. यामध्ये अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे शरीराचे संकेत वेळेवर ओळखणं. बऱ्याच वेळा आपण छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतो, जसं की थोडासा थकवा, हलकी ॲसिडिटी किंवा झोप नीट न लागणं. पण हेच छोटे छोटे संकेत पुढे जाऊन मोठ्या आजारांचं रूप घेतात. निसर्गोपचारात आपल्याला सजग बनवतो, आपल्याला शरीरातील सूक्ष्म बदलही ओळखायला शिकवतो. आणि जेव्हा आपण वेळेवर लक्ष देतो तेव्हा या मोठ्या समस्यांना टाळणं शक्य होतं. म्हणूनच अवेअरनेस हीच पहिली पायरी आहे आरोग्याकडे जाण्याची. आणि म्हणूनच पुढच्या वेळी एखादी तक्रार झाली तर फक्त ती दाबण्याचा प्रयत्न करू नकात, तर शरीर काय सांगतंय हे समजून घ्या. उद्याच्या आणि शेवटच्या भागात आपण हे सगळं आपल्या जीवनात प्रॅक्टिकली कसं आणायचं आहे आणि सुरुवात कुठून करायची आहे हे जाणून घेऊया. श्रोतेहो, आत्ताच आपण निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती.